आताची आणि या क्षणाची सर्वात मोठी अपडेट जी आहे ते समोर आले आहेत। पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून आता बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ज्योतिताई मेटे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या जातील अशा आशयाचे एकंदरीत पाहायला गेलं तर चर्चांना उधाण येत होतं। मात्र बजरंग बाप्पा सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर जे काही बीड जिल्ह्यामधले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा सर्वसामान्य नागरिकांचे काही प्रश्न जे काही आहेत ते खरं तर आता 5 वर्षामध्ये सोडवले गेलेत का आणि मोदी सरकारच्या कार्यकाळामधून जे काही योजना आतापर्यंत शेतकऱ्याला मिळाल्यात त्यावर शेतकरी समाधानी आहेत का, या दरम्यानची प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करूया। बाबा, जे मोदी सरकारनं जे शेतकऱ्यांना आतापर्यंत जे अनुदान दिलं आहे किंवा पेन्शन दिली आहे 2000 रुपये महिना, त्याच्यावर तुम्ही समाधानी वगैरे आहेत? हो, समाधान। आता तुम्ही बीडमधलेच का? हो, बीडमधलेच। बरं, बीडमध्ये कुणाची सीट लागल? पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे अशी आहे, त्यांची उमेदवार कोण जाहीर झाला? आता ते लागण्याचं काय होईल, पण आम्हाला वाटते पंकजाच लागल। बरं, आमचं एक असं होते की पंकजा लागल। हा, तुमचं काय मग? तेच पंकजा लागल। बरं, का बरं पंकजाताई मुंडे का? हा, का म्हणजे ते आता ते मुंडे साहेबाचे मुलगे इतर भागाने धंदे केलेले आहेत तिनं। चलत आलेल्या मुंडे साहेबांना तिने धंदे केलेत म्हणून आम्हाला तिची खात्री। अहो तिनं समजे मंदिर आली कामं दिली। कोणते कोणते का? मंदिराचे सर्व मंदिर आली, प्रत्येक गावाला काम मंदिर दिली। म्हणजे ग्रामविकास मंत्री असताना हा, एकंदरीत पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ग्रामविकास मंत्री असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांना निधी दिला अशा एकंदरीत प्रतिक्रिया येत आहेत। बाबा, काय प्रतिक्रिया? उमेदवारी जाहीर झाला आहे, पंकजा मुंडे संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळते। हो ना, पंकजा मुंडे येतील। बर, आता बजरंग बाप्पा सोनवणे पण टफ फाईट देतील ना? ते पण सरकार इथून माग बरेच दिवसानं पवार साहेब सुद्धा मुंडे साहेब संघ असे स्टॉप करायचे, कधीच येऊ शकले नाही मुंडे साहेबाच्या विरोधात। आमचं एक म्हणणं असे पंकजा मुंडे। आता काय मोदी सरकारच्या काही योजना वगैरे आहेत त्याच्यावर तुम्ही खुश आहेत का? हो, एकंदरीत पाहायला गेलं तर बजरंग बाप्पा सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर जे काही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आपल्याला एकंदरीत पाहायला गेलं तर येताना पाहायला मिळत आहेत। परळीच्या बस स्थानकामधून हे आपण नवीन अपडेट जे आहेत ते देण्याचा प्रयत्न करतोय। मात्र या दरम्यानचे देखील असेच नवनवीन अपडेट सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात। कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी।